तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे 30 एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळून आला होता। सदर इसम हा भिकारी असल्याचा किंवा तो इसम रेल्वेतून पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असतानाच आता या व्यक्तीची ओळख पटली असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मावसभावानेच चाकूने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। उल्लेखनीय म्हणजे मृतक हा पोलीस रेकॉर्डवरील हिस्ट्री शीटर कुख्यात आरोपी होता। त्याचे विरुद्ध जळगाव जिल्ह्यात 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। रमण बापू नामदास वय 24 वर्ष राहणार असे खून झालेल्या इसमाचे नाव असून तो जळगाव खान्देश जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असून तो 15 दिवसांपूर्वी शेगाव येथे आला होता। मृतकावर अनेक गुन्हे दाखल असून जेलमधून शिक्षा भोगून शेगावात पोहोचला होता। तर 30 एप्रिल रोजी त्याचा मृतदेह हा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे आढळून आला होता। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। त्यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या व्यक्तीचा मृत्यू आकस्मिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे खळबळजनक सत्य समोर आले। त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून हेराकडून माहिती मिळवत या प्रकरणी मृतकाची ओळख पटवून आरोपी महेश हनुमान कांबळे वय 26 वर्ष राहणार सरकारी फैल यास त्याच्या राहत्या घरातून रात्री 9 वाजताच्या सुमारास अटक केली। तर पोलिसांनी आणखी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतला आहे। कुठलाही सुगावा नसताना शेगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याचे रहस्य उलगडल्याची माहिती खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। MCN न्यूज मराठी करिता शेगाववरून रवी शेगोकार। आमच्या शेगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रेल्वे परिसराच्या मागे एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे। ज्यावेळेस आमची टीम तिथे पोहोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी 2 दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती पूर्णतः डिकम्पोज्ड होती। त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते। ती तात्काळ आम्ही बॉडी डॉक्टरांना बोलवून आणि पंचनामा करून जागेचा पंचनामा वगैरे सगळं करून आम्ही ती हॉस्पिटलला हलवली। हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्यांचा PM करण्यात आला आणि PM मध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातनं, कारण ती 2 दिवसापासून डिकम्पोज होती, तर त्याच्या पोटातनं आम्हाला एक चिठ्ठी मिळाली। त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं आढळून आलं। त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं। त्या नावावरनं आम्हाला मृतकाची ओळख पटली। ते मृतकाचं नाव होतं रमण बापू नामदास। तर हा पहिला सुगावा जसा मिळाला आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या, पुण्याला धाडल्या, तसंच शेगाव पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमधले जे काही कॅमेरा असतील ते चेक करण्यासाठी आम्ही तिथे पाठवले। तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल, CDR असेल, अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती 28 तारखेला पुण्यावरनं शेगावला आला होता। शेगावला आल्यानंतर त्याचे मावस भाऊ असं महेश हनुमान कांबळे याच्यासोबत त्यांचे जुने वाद होते, जमिनीवरनं त्यांचे वाद होते। तर या वादातनं, या रागातनं महेश कांबळे व त्याचा अजून एक साथीदार होता, त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू घुसवून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले। हा सगळा तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन इंचार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व पानसरे सर यांच्या पूर्ण गायडन्स अंतर्गत हा तपास करण्यात आला आणि यांची तपासाची सूत्र यशोनी हलवली। चांगल्या पद्धतीने आम्ही 2 ते 3 दिवसात याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला, मयताची ओळख पटवली आणि जेणेकरून हा एक किचकट केस होता, ज्याच्यामध्ये मृतकाची आयडेंटिटी माहीत नसताना, आरोपी कोण माहीत नसताना याचा सखोल तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या आपण तो एक उलगडा केलेला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे का आणि PCR झाली? हो, दोन्ही आरोपींना, एक आरोपी अटक आहे, एक मायनर आहे। त्याच्यामुळे सगळ्यांची योग्य ती लिगल जी काही ऍक्शन आहे, जी काही कारवाई आहे ती आम्ही केलेली आहे। साहेब, पोटात चिठ्ठी मिळाली म्हणजे कशी? 2 दिवस बॉडी डिकम्पोज झाली होती, त्याच्यामुळे जे काही शरीरातले जे काही कपडे होते ते असं त्याच्यामध्ये असे हे झाले होते, जीर्ण झाले होते आणि त्याच्यामुळे ती
आपण ज्यावेळेस PM करायला घेतलं त्यावेळेस ती त्यांना त्याच्यातनं मिळाली.